उमरेड तालुक्यातील सिरसी, मनोरी, पिपळा, बेला, देवळी, आमगाव, मकरधोकडा, हेवती, उदासा, गावसूत, आपतूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची माजी आमदार सुधीर पारवे यांनी तहसीलदार मनोहर चव्हाण, अपर तहसीलदार बेला रवींद्र होळी, तालुका कृषी अधिकारी दीक्षिता तिरमाडे, खंड विकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या समवेत पाहणी केली। यात सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले। शेती पिकांचं नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत, तसेच शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करून शासनाने ज्या निकषानुसार मदत देणं अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना यावेळी पारवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या। शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत। त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य कृषी मंत्री आशिष जयस्वाल हे नागपूर जिल्ह्यातील असल्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभी असून त्यांना ठामपणे मदत करेल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना व्यक्त केला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रूपचंद कडू, उपसभापती राजकुमार कोहपरे, महेश दिवसे, अतुल नार, नवरे, मनोज दांदडे, देवेंद्र कोचे, दिलीप कोल्हे, सुरेश लेंडे, राहुल नागेकर, संदीप फुलके, नेमा वराडे, अभिनव गोळघाटे, राजेंद्र चिपडा, गोविंद इटनकर, हनु शिंदे, विजय अंभोरे, संजय धुके, प्रवीण जगताप, सागर गोतमारे, स्वप्नील गिल्लुरकर, नरेंद्र कळंबे, रजनी लोणारे, सुशीला वानखेडे, कीर्तिताई सुरणकर, शालुताई गिल्लुरकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.